झोपायच्या पहिलेपर्यंत फक्त मॅथ्स करायचो Okay. आणि मेजॉरिटी टाइम मॅथ्सला जायचा म्हणजे 100 मार्क्स पण आहे. 100 मार्क्स आहे आणि त्यात कमी क्वेश्चन मध्ये जास्त मार्क्स मिळतात, टफनेस लेवल जास्त आहे, सिलेबस थोडा वास्ट आहे. ह्या फोमो मध्ये जगा की मी आज इंस्टाग्राम वापरतो, उद्या एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहतो. माझं इंस्टाग्राम अकाउंट मस्त सजलेलं राहील पण मी एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहील. करेक्ट. दुसरं मी इंस्टाग्राम वापरत नाही आणि मी VJTI COEP टॉप कॉलेजमध्ये तिथे गेला. जाऊन इंस्टाग्राम वापरेल ना. हा, तिथं बायो मध्ये VJTI COEP लिहा. मग बाकींच्या इन्स्टा प्रोफाईल पेक्षा तुमची प्रोफाईल सगळ्यात स्ट्रॉंग सुंदर. मेसेज टू ऑल. Hello everyone, I am Prasanna Lad from VJTI Mumbai, currently pursuing production engineering. स्कोर कुठे कमी पडत आहे आणि किती कमी पडत आहे? Okay. बोर्डचा स्कोर CET ला कुठे लागते? फक्त ग्रुप क्लिअर करायसाठी 60 हा, खूप आहे आणि त्याच्यात. आपण म्हणतो प्लेसमेंटला इतका स्कोर पाहिजे, ते 4 वर्षानंतरची गोष्ट आहे. PYQचं किती इम्पॉर्टन्स आहे रे? म्हणजे PY लोकांनी PYQs केलेच पाहिजे की काय, कसं आहे? PYQ केलेच पाहिजे. तुम्ही PYQ सॉल्व्ह करायचो. आता सोबत 50 PYQ राहायचे, त्यातले 20च सॉल्व्ह व्हायचे, पण 50 PYQ चे टॉपिक समजायचे की ह्या माझा सेंटरवर PC 6 वेळा बंद पडला होता मॅथ्सच्या पेपर. 6 वेळा? 6 वेळा. म्हणजे एकदम क्वेश्चनचं सोल्युशन यायचं आणि ते ऑप्शनच्या फॉर्मॅटमध्ये पुट करायच्या वेळेस PC बंद होऊन जायचा, सगळं डिस्टर्ब, पॅनिक पण व्हायचं. पण मी थोडं कंट्रोल केलं होतं त्यासाठी, कारण मी ॲक्च्युअल जे अल्फा टेस्ट सिरीज होती ना, ते बाहेर एका कम्प्युटर सेंटरवर जाऊन दिली. वीडियो में आगे बढ़ने से पहले एक इम्पॉर्टेंट बात, हम सब जानते हैं MST CET में स्कोर करने के लिए सिर्फ पढ़ाई काफी नहीं है, सही स्ट्रैटेजी और प्रैक्टिस ज्यादा जरूरी होती है और यही स्टूडेंट्स गलती करते हैं. वो पढ़ते हैं पर टेस्ट नहीं देते. इसलिए मैं आपको रिकमेंड करूंगा गणितंक का अल्फा 5.0. ये सिर्फ टेस्ट सीरीज नहीं, आपका कंप्लीट रिवीजन पार्टनर होगा. इसमें आपको मिलते हैं फुल सिलेबस टेस्ट, पार्ट टेस्ट, चैप्टर वाइज टेस्ट और इतना ही नहीं, चैप्टर के अंदर कौन से सब टॉपिक्स है, प्रायोरिटी वाइज सब टॉपिक टेस्ट भी मिलेंगे, लाइव टेस्ट होगी और सबसे बेस्ट चीज डिटेल्ड वीडियो सॉल्यूशंस. अगर आप गलती करते हो तो यहाँ वहां जाकर सॉल्यूशंस देखना नहीं है, वीडियो सॉल्यूशंस देखना है और कंसेप्ट को समझना है. बच्चों, कई सारे बच्चों ने टॉप किया है इस टेस्ट सीरीज के थ्रू. आप टॉपर्स यहाँ देख सकते हो. अगर आप भी स्कोर को इंप्रूव करना चाहते हो, MST CET में टॉप करना चाहते हो, तो अल्फा 5.0 बेस्ट इन्वेस्टमेंट है. लिंक डिस्क्रिप्शन में दे दिया है, आप चेक कर सकते हो अभी. चलिए अब आगे बढ़ते हैं अपने टॉपिक पे. हेलो बच्चों, वेलकम टू गणितंक. आज आपला एक विद्यार्थी जो सिग्मा बॅचमध्ये पण होता, टेस्ट सिरीजमध्ये पण होता, सुपर 30चा पण मुलगा होता, राईट. तर हा पुण्याला आला आणि याने म्हटलं की चला सरांना भेटूया. आणि भेटायला आला तर आम्ही म्हटलं की चला गायडन्स करूया. ज्युनियर्सला खूप काही जे यांनी केलं आहे ते सगळ्यांना सांगूया आणि खूप लर्निंग्स तुम्हाला पण मिळेल. आता हा अशा एक कॉलेजमध्ये आहे जो तुमचा ड्रीम असेल. सगळ्यांना पुणेमध्ये जायचं असेल तर COEP आणि मुंबईमध्ये जायचं असेल तर VJTI. हेच 2 कॉलेजेस ड्रीम घेऊन सगळे 2 वर्ष रिगरस MST CETची प्रिपरेशन करतात आणि यांनी अचीव केलेला आहे मुंबईचा बेस्ट कॉलेज VJTI. तो लेट्स हिअर फ्रॉम हिम. आणि आपल्याकडे आज आहे प्रसन्ना लाड. प्रसन्ना, वेलकम. अँड प्रसन्ना, थोडं सांग आपल्याबद्दल की कुठलं आहेस, कशी होती तुझं COEP VJTI पर्यंत जर्नी. So hello everyone, I am Prasanna Lad from VJTI Mumbai, currently pursuing production engineering. सो मी मूळ अमरावतीमध्ये एक मोर्शी म्हणून तालुका आहे, तिथून येतो. मी माझी 11-12 तिथेच ऑनलाईन आणि काही ऑफलाईन मोडमध्ये प्रिपेअर केली आणि आज मी मुंबईच्या टॉप कॉलेजमध्ये आहे. सो कसं वाटतं तुला VJTI मध्ये? असं वाटतं काहीतरी अचीव केलंय आपण? कसं आहे तो कॉलेज? VJTI म्हणजे मी थोडं रिलेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सांगेन. म्हणजे आपण कधी कोणाला सांगतो मी मुंबईला आहे, मुंबईच्या गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, त्यातून एक वेगळंच प्रेस्टिज मिळते किंवा मी काहीतरी अचीव केलं, मी काहीतरी डिफरंट केलं. आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेज क्रेज असतं. आपल्या इकडे गव्हर्नमेंट अमरावतीला असं म्हणजे एक खूप मोठं प्रेस्टिज असायचं पहिले. आता असं सांगतो कोणाला की मी मुंबईच्या गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, खूप नवीन प्रेस्टिज मिळतं त्यातून की काहीतरी अचीव केलं आहे. नो मॅटर ब्रांच कोणती असो, बट आहे काहीतरी त्यात. पण खूप मुलं आहे जे ड्रीम करतात VJTIला. डू यू थिंक की तो ड्रीम म्हणजे इतका असं कॉलेज आहे तो की बाबा हा मॅक्झिमम लोकांनी ड्रीम केलं पाहिजे, इथे आले पाहिजे? ॲक्च्युली ड्रीम कसं आहे, आपण एक्सपेक्टेशन कशापासून ठेवतो ते पण डिपेंड करते. ॲक्च्युली कॉलेजला ड्रीम करणं आपला मेन पर्पज नाही असला पाहिजे, कारण मार्क्स असतात, पर्सेंटाईल असतं, रँक असतं. मी पुढे सांगेल थोडं जे COEP बद्दल झालं त्यामधून. सो आपण ॲक्च्युली CETमध्ये आपला स्कोर ड्रीम केला पाहिजे, त्यावरून जे मिळेल ते आपलं अचिव्हमेंट राहील. करेक्ट. सो तसंच तुम्ही जेव्हा VJTIला अचीव कराल तेव्हा तुम्ही कॉलेजमधलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या गोष्टी अचीव नाही कराल. तुम्ही जे नेम अचीव केलं, जो कॉलेजचा ब्रँड अचीव केला, जे तुम्ही पब्लिकमध्ये जाऊन कोणी विचारेल की तुम्ही कुठे शिकता, तो VJTIला शिकतो, त्यातून जे तुमची ओळख बनेल ते दॅट इज डिफरंट. ॲक्च्युली तुझं ड्रीम काय होतं जेव्हा तू शिकत म्हणजे अभ्यास करत होता, तयारी करत होता? व्हॉट वॉज युअर ड्रीम, COEP और VJTI? ॲक्च्युली माझं ड्रीम COEP होतं.
त्याला रिझन माझा एक रिलेटिव्ह COEP मधून पासआउट होता आणि COEP थोडं महाराष्ट्रामध्ये चांगला ब्रँड आहे, थोडं VJTI हे रियालिटी आहे. आणि मी विदर्भमधून येतो तर तिकडे पण थोडं COEPचा क्रेज जास्त होता, किंवा पुणेचं क्रेज जास्त आहे. किंवा पुणेचा क्रेज जास्त होता, कारण शिक्षणाचा माहेर म्हणतात पुण्याला. सो असं COEP माझं पण ड्रीम होतं. बट ॲक्च्युली झालं काय, फर्स्ट राऊंडमध्ये मला 98.72 होते. COEPचं मॅन्युफॅक्चरिंग 98.73वर क्लोज झालं, म्हणजे 0.01चा डिफरन्स, काहीतरी 100 रँकचा डिफरन्स. मग मी बेटरमेंटसाठी गेलो, थोडी एक्सपेक्टेशन प्रत्येकाला असते काहीतरी बेटर मिळेल. सेकंड राऊंडमध्ये गेलो, तिथं मला 98.72 होते, 725 होते, 723 होते आणि कॉलेजचा कट ऑफ होता 98.725, म्हणजे 0.002, 12 रँकचा डिफरन्स. सो इतक्या क्लोज येऊन थोड्या होप्स होत्या, पण असं वाटायचं पास्ट ट्रेंडमधून की तो कट ऑफ कमी नाही होत. मग मी एक राऊंड वेट केला, थर्ड राऊंडमध्ये पण सेम तेच चॉईस आली. मग मी म्हणजे VJTIची ॲडमिशन कन्फर्म केली आणि हॉस्टेल मिळत होतं तर तिथे पण अप्लाय केलं. आणि त्यानंतर मग एक थोडा माझे पॅरेंट्स म्हणायचे की चल स्पॉट राऊंडला जाऊन पाहू, इच्छा आहे तर, म्हणजे तो चान्स आहे ना, तो परत चान्स मिळणार नाही आहे. मग स्पॉट राऊंडला गेलो. स्पॉट राऊंडमध्ये माझी रँक होती 987, इतके पर्सेंटाईल असून पण. सो तुम्ही अज्युम करू शकता कॉम्पिटिशन किती आहे. आणि 987 माझी रँक होती आणि लास्ट डेला 986 वाल्याला COEP मॅन्युफॅक्चरिंग भेटलं. म्हणजे ज्या व्यक्तीसोबत मी 3 दिवस बसलो स्पॉट राऊंडला त्याला COEP मॅन्युफॅक्चरिंग मिळालं, पण मला नाही मिळालं. एकच रँकचं, एक रँकचं, म्हणजे त्यांची 986 रँक होती, माझी 987 होती. म्हणजे डेस्टिनी हॅड ऑलरेडी डिसाइडेड फॉर यू की VJTIलाच जायचं आहे. आणि कसं वाटतंय आता तुला मुंबई मला खूप चांगलं वाटत आहे. म्हणजे मी थोडं COEP आणि VJTI आपण कंपॅरिझन करू. COEP ॲज अ कॉलेज खूप चांगलं आहे आणि VJTI ॲज अ सिटी म्हणून खूप बेनिफिट देतो. म्हणजे जे ॲज अ पर्सनॅलिटी मुंबई मला बनवेल 4 वर्षात, ते कदाचित COEP किंवा पुणे हे यांनी नसतं बनवलं. सो मुंबईची लाईफ जे आहे आणि स्पेशली साऊथ मुंबई, ते ॲज अ डिफरंट पर्सन. साऊथ मुंबई. आणि यात मी ॲड करायचं, जसं तुम्ही म्हटलं VJTI डेस्टिनी होतं. मी 10th पर्यंत शिकलो, त्या स्कूलचं नाव पण जिजाऊ होतं, जिजाऊ प्रायमरी इंग्लिश स्कूल. त्या स्कूलमध्ये मी जिजाऊ मासाहेबच्याच अधिपत्याखाली होतो आणि आता पण इथेच होतो. सो कदाचित डेस्टिनीमध्येच ते होतं. करेक्ट. नाईस. सो VJTI COEP सगळ्यांनाच म्हणजे हे पाहिजे आणि असे ड्रीम कॉलेज, आणि यू आर वन ऑफ देम की ज्यांनी अचीव्ह केलेलं आहे. तुझे मार्क्स किती आपण सगळ्यांना सांगूया, आणि मार्क्समध्ये किती पर्सेंटाईल असतं हे क्लिअरली सगळ्यांना सांगूया की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल किती असतात सब्जेक्ट वाईज. तर तुला मॅथ्समध्ये किती स्कोर होता आणि पर्सेंटाईल किती होते? मला मॅथ्समध्ये 58 मार्क्स होते, थोडं +-1चा डिफरन्स घेऊन गेला, 58 होते. केमिस्ट आणि मॅथ्समध्ये पर्सेंटाईल 98.67 असे काहीतरी, 98.5 क्रॉस होतो 58 वर. 58 60 आले की 98.5 तर नक्कीच क्रॉस. नाही, 60+ वर 99 जात होतं माझ्या शिफ्टमध्ये, कारण टफ शिफ्ट होती ना, डिफिकल्ट शिफ्ट. डिफिकल्ट शिफ्ट. आणि केमिस्ट्रीमध्ये मला 38 होते, तर ते पण टफ शिफ्ट होती म्हणून 99 मिळाले. 99% 99%. 38 वर. आणि फिजिक्समध्ये 28 मार्क्स होते, तर 97.6%. 28 मार्क्सवर 97.6 म्हणजे ऑलमोस्ट 98%. फिजिक्सच गेम चेंजर आहे. आपण म्हणजे मी पण तेच केलं, ते पुढे सांगेल मी मिस्टेक्स मध्ये. करेक्ट. फिजिक्सच गेम चेंजर आहे. म्हणजे फिजिक्समध्ये 30 पण आले तर तुम्हाला 98 नक्कीच क्रॉस होता. किती छान आहे. आणि ओव्हरऑल तुझा स्कोर किती होता? माझा 124 होता. 124. आणि पर्सेंटाईल 98.723. 98.7 to 124, म्हणजे 130 आले की 99 क्रॉस. एक चांगली आयडिया तुम्हाला सगळ्यांना देतो इकडे की किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल सब्जेक्ट वाईज. खूप मुलांना हे असतं की सर किती मार्क्स आणायचे आहे, आणि लास्ट 2-3 इयर्सचा ट्रेंड सिमिलर आहे. लास्ट 2-3 इयर्समध्ये पेपरचं लेवल चांगलं झालेलं आहे आणि शिफ्ट पण चांगली, म्हणजे मॉडरेट डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर द स्कोर्स यू शुड अचीव्ह. ठीक आहे, चला. कसं करायचं तू, म्हणजे बिकॉज यू आर फ्रॉम विदर्भ किंवा मोर्शी, कोचिंग होते का तुझ्याकडे ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये कसं शिफ्ट झाला, थोडंसं जर्नी सांग ना तुझं. आता स्टार्ट माझा 11th पासून झाला. आता 11th मध्ये प्रत्येकच जणांना एक ड्रीम असते की मी JEE साठी प्रिपेअर केलं पाहिजे, IIT मध्ये गेलं पाहिजे. तसं माझं पण ड्रीम होतं. बट JEEची प्रिपरेशन मी सिरियसली केली, पण तिन्ही सब्जेक्टसाठी नाही केली, फक्त मॅथ्ससाठी केली किंवा केमिस्ट्रीसाठी केली. आणि तेव्हा ऑफलाईन पासून ऑनलाईन करायचो, म्हणजे ऑफलाईन कोचिंग होती, कारण एक तो फिअर फॅक्टर असते ना की आपल्या साईडचे लोक म्हणतात की ट्युशन लावली नाही आहे अशा टाईप. सो ऑफलाईन लावली होती. तिथे थोडं बोर्ड्स लेवल व्हायचं, म्हणजे ते त्यांच्या जागी बरोबर होते, पण बोर्ड्स लेवल व्हायचं. आणि मी इतका काही सिरियस नव्हतो. JEEचा अभ्यास बस जस्ट करावं वाटते म्हणून केला. बट मग जसं 12th आला, 12th मध्ये थोडं एक माझा रिलेटिव्ह टाईप होता,
त्याने मला म्हटलं की तू जेई आणि सीईटी मध्ये एकदा स्वतःची टेस्ट घे, की इथून पुढे तू काय कंटिन्यू केलं पाहिजे, म्हणजे जो 1 वर्षानंतर रियालिटी चेक भेटेल तू आज घे आणि प्रॉपर डिसिजन घे. सो तिथे मी जेई आणि सीईटी म्हणजे जेईच्या टेस्ट देऊन बघितल्या, सीईटीच्या बघितल्या, आणि थोडं माझं कॉन्क्लुजन असं होतं की सीईटी जास्त बेटर शूट करेल. कारण जेई मध्ये 98 स्कोअर आणून पण महाराष्ट्राच्या खूप दूर जावं लागेल, ते नॉर्थ ईस्ट मधले NITs मिळेल. सो असा एक माझा फॅक्टर होता आणि मला सीईटी वाटायचं, म्हणून मग मी सीईटी कंटिन्यू केलं. 12th मध्ये तू डिसिजन चेंज केला की आता सीईटीच करूया. प्रॉपर सीईटी आणि बोर्ड्स पण नाही, फक्त सीईटी वर फोकस केला. आणि तिथं पण थोडं सिरियसनेस किंवा मग काय केलं पाहिजे, काय शूट करेन, हे 6 महिने त्यात गेले. आणि लास्टच्या 6 महिन्यात सिग्मा बॅच चालू झाली तेव्हापासून ऑनलाईन आलास. हा, ऑनलाईन, आणि तिथून एकदम परफेक्ट टू द पॉइंट प्रिपरेशन चालू झाली. ओके, मस्त मस्त. म्हणजे तुझं असं होतं जर्नी की 12वी मध्ये सुरुवातलाच तू हे केलं की वेअर शुड आय गो, अँड सीईटी वॉज युअर मेन ड्रीम, आता मेन टेस्ट. नाईस. आणि सिग्माला आला तू म्हणाला, आता खूप मुलं आहे जे सिग्मामध्ये आहे किंवा अजून बॅचेसमध्ये आहे आपल्या, तर थोडंसं मला जाणीव घ्यायचं की तू कसं करायचा, व्हॉट वॉज युअर स्केड्यूल, सिग्माला कसं फॉलो करायचा, कॅन यू डिस्क्राईब दॅट ॲज वेल? एक तर कसं असते, आपण बॅचला त्याच्या टायमिंगनुसार जज करतो, की सिग्मा बॅच असेल तर हे शॉर्ट फॉर्म बॅच असेल. मेन काय, आपण स्टार्ट करणं. म्हणजे आपण स्टार्ट करा त्या बॅचमध्ये, कोणती बॅच घ्या किंवा सिग्मा बॅच पण घ्या, तिथं कंटेंट तुम्हाला पूर्णच मिळेल. आपण डाऊट काय करतो की हे बॅचमध्ये कमी टाईम आहे तर कंटेंट कमी मिळेल, तर हा डाऊट नका करू, पहिले स्टार्ट करा. आता मी माझ्या जर्नीमध्ये कसं केलं, मी सोलली पहिले एक तर बिलीव्ह करायचा जो आपला टीचर शिकवत आहे, कारण तो पुढे उभा आहे तर त्याच्याकडे काही तर स्किल असेल. सो सगळ्यात पहिले मी लेक्चर करायचो. लेक्चर नंतर लेक्चर झाल्याबरोबर त्याचे शॉर्ट नोट्स आणि लेक्चर क्वेश्चन एकदा परत न पाहता. ओके. हे झाल्यावर मग क्विज यायची सिग्मा बॅचमध्ये, ते क्विज अटेम्प्ट करायचो न पाहता. क्विज झाली की मग PYQs तुम्ही सांगत होते ना ह्या इयरचे ह्या टॉपिकचे, आणि ते राईट अँगल बॅच सोबत मिळाली होती, त्या टॉपिक वाईज सेग्रिगेटेड होते, म्हणजे लेक्चर वाईज सेग्रिगेटेड होते. ते तितकं करायचं. असं करून हा फ्लो चालायचा प्रत्येक लेक्चरसाठी. पहिले लेक्चर, मग त्याचे शॉर्ट नोट्स, मग लेक्चर क्वेश्चन, मग क्विज. इतकं आला की चांगला लेसनचा आयडिया येऊन जायचा, मग PYQs थ्रू आउट. आणि मग मी बघितलं, म्हणजे तुझं पण हे बघितलं मी की यू फॉलोड ईच अँड एव्हरी लेक्चर, म्हणजे तू प्रत्येक लेक्चर केलेले आहे, व्ह्यू केलेले आहे, आणि प्रत्येक क्वेश्चनला बघितलेलं आहे, राईट अँगल बॅच मध्ये पण. तू खूप चांगलं फॉलो केलेलं आहेस तू. आणि त्यात पण लेक्चर लाईव्ह जास्त करायचा फायदा असते. आपण काय म्हणतो की लेक्चर आपण 2x वर पाहून घेऊ नंतर, पण त्यातून आउटपुट नाही मिळत. म्हणजे माझ्या केसमध्ये मी रेकॉर्डेड लेक्चर पण केले आहे, पण ज्या सिरियसनेसनं आपण लेक्चरच्या रोज 7 वाजता 4 वाजता त्या टायमिंगला बसतो, ड्युरिंग लेक्चर ते क्वेश्चन सॉल्व्ह करतो, लेक्चर पॉज नाही करत, आणि आपल्याला एक रश लागून जाते की आता तुम्ही 1 मिनिट टाइम देत असाल तर आपल्याला 1 मिनिटमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करायची पण सवय लागली पाहिजे ना. सो लाईव्ह केलं पाहिजे. लाईव्ह केल्याचा आउटपुट जास्त निघतो, जरी वेळ जास्त जातो. वेळ जास्त जातच नाही, रेकॉर्डेडमध्ये जास्त वेळ जातो. आपण पॉज करतो, एकाच क्वेश्चनला 5 मिनिट लावून देतो. सो लाईव्ह जास्त. आता पण सिग्माचा टायमिंग तोच आहे, 4 ते 6 तसंच आहे. एकदम सिमिलर होतं ना मागच्या वर्षी. खूप मस्त. आणि तुला म्हणजे तू माझ्यासोबत सिलेबस पूर्ण कम्प्लीट केलं? सिलेबस. ओके. मग तू म्हणजे हे जे केलं पूर्ण प्रोसेस की लेक्चर, त्याच्यानंतर नोट्स, मग लेक्चरचे प्रश्न, मग क्विज, मग PYQs, किती तास म्हणजे द्यायचं? कारण की खूप मुलांना असतं की जर आमच्याकडे टाइमच नाही इतकं कसं करणार आम्ही. सपोज आता 4 पासून लेक्चर राहायचं तर संध्याकाळी 10 पर्यंत झोपाच्या पहिलेपर्यंत फक्त मॅथ्स करायचो. आणि मेजॉरिटी टाइम मॅथ्सला जायचं, म्हणजे 100 मार्क्स आहे, आणि त्यात कमी क्वेश्चन मध्ये जास्त मार्क्स मिळतात, टफनेस लेवल जास्त आहे, सिलेबस थोडा वास्ट आहे. करेक्ट. इथे 70 आणले तर आपली टोटल 130 खूप पॉझिटिव्हली होते. व्हेरी नाईस. मग 4 ते 10 म्हणजे 6 तास इन्क्लुडिंग लेक्चर आणि ते सगळं. 6 hours a day मॅथ्स. आणि तू किती तास म्हणजे करायचं दिवसभरात? दिवसभरात अभ्यासच चालू राहायचा जेव्हा इच्छा झाली तेव्हा, कारण दुसरं डिस्ट्रॅक्शन नव्हतं ना कोणतं. अच्छा. काही सोशल मीडिया वगैरे काहीच नाही? असं कसं, म्हणजे आज तर खूप मुलांना इतकं डिस्ट्रॅक्शन आहे, इंस्टाग्राम किंवा युट्यूब रील. नाही, ते कसं आहे, सोशल मीडिया आपल्या माइंडला कंट्रोल करायचं थोडं ट्राय करतं. आता इंजिनिअरिंग लाईफमध्ये आल्यावर तुम्ही सोशल मीडिया यूज करा, कारण लाईफ एक्सप्लोर केली पाहिजे. बट तिथं कसं आहे, तुमचा एक एम फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामच राहिली पाहिजे. आणि सोशल मीडियातून आपण स्वतःवर डाऊट जास्त क्रिएट करतो की हे केल्यानं होईन काय. आपण कोणाला बघतो की तो IIT मध्ये सिलेक्ट होऊन गेला, त्याला JEE तितके मिळाले. सो आपलं थोडं सेल्फ इस्टीम कमी होते. आणि सोशल मीडियाच्या दूर राहिलं ते गोष्ट दिसत पण नाही. आपल्याला काय अभ्यास करणार, बस अभ्यास करा, त्याच्यातून आउटपुट मिळाल्यावर आपलं थोडी खुशी होते, ते मिळते.
एकदम व्यवस्थित थॉट आहे. पण कसं कंट्रोल कसं केलंयस तू? तुझ्याकडे फोन होता ना? फोन होता, सगळं मग कसं होतं. इंस्टाग्राम नाही त्याच्यावर किंवा युट्यूबवर एखादा कधी व्हिडिओ सवय लागलीच नाही ऍक्च्युली ते. युट्यूबवर व्हिडिओ बघायचा की नाही? युट्यूबवर व्हिडिओ बघायचो, पण सर्च हिस्ट्री ते सगळं बंद करून ठेवलं होतं. सो शॉर्ट्सवर क्लिक केलं की शॉर्ट्स पण दिसायचे नाही, कारण शॉर्ट्स कसं आहे हिस्ट्रीवर चालतात, की आपण जे हिस्ट्री बघतो ते. आता हिस्ट्री डिलीट करून जर पॉज करून दिली तर मी गणितांचा जरी व्हिडिओ बघितला तर हिस्ट्री सेव्ह नाही झाली. सो युट्यूबला माहीतच नाही पडत की याचा टॉपिक इंटरेस्ट काय आहे. सो शॉर्ट दिसतच नाही. असं केलेलं होतं हां, डिस्ट्रॅक्ट व्हायचोच नाही मी. असं नाही, माझ्यासोबत सगळे अप्लायन्सेस होते. पीसी होता, गेमिंग पीसी होतं, सगळं होतं. तरी तू इतका कंट्रोल राहिला. म्हणजे सवयच नव्हती. खूप ज्युनियर्स आहे तुझे की ज्यांना डिस्ट्रॅक्शन खूप मोठा मुद्दा आहे की सर आमचं ना डिस्ट्रॅक्शन खूप होतं आणि म्हणून आमचं होत नाही किंवा आम्ही टाइम युटिलाइज करू शकत नाही. तर यू हॅव टू अंडरस्टँड की तुमचं गोल काय आहे, तुमचं टार्गेट काय आहे. आणि इफ यू नो दॅट तर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होणारच नाही. हा खूप चांगला यामध्ये त्यांनी स्वतःच कंपॅरिझन केलं पाहिजे की तुम्ही आज ह्या फोमोमध्ये जगा की मी आज इंस्टाग्राम वापरतो, उद्या एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहतो. माझं इंस्टाग्राम अकाउंट मस्त सजलेलं राहील, पण मी एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये राहील. करेक्ट. दुसरं, मी इंस्टाग्राम वापरत नाही आणि मी व्हीजेटीआय सीओईपी टॉप कॉलेजमध्ये गेला जाऊन इंस्टाग्राम वापरेल. हा, तिथं बायोमध्ये व्हीजेटीआय सीओईपी लिहा. मग बाकींच्या इन्स्टा प्रोफाईल पेक्षा तुमची प्रोफाईल सगळ्यात स्ट्रॉंग मेसेज टू ऑल ऑफ यू की आता इंस्टाग्राम करून नेक्स्ट इयर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहात किंवा आता बुक्स ठेवून पुढचा कॉलेज जे आहे तुमचं ते व्हीजेटी आहे तिथे तुमच्या बायोमध्ये राहील किंवा स्टुडंट ऑफ व्हीजेटी आहे. क्या बात आहे, खूप मस्त, खूपच छान. असंच डिटर्मिनेशन पाहिजे. आणि मला एक अजून आठवण येतं की डिसेंबरला आम्ही एक टेस्ट घेतली होती विच वॉज फ्री फॉर ऑल. म्हणजे युट्यूबवर सगळ्यांनाच होतं टेस्ट. आता पण पोस्ट आहे तुझं, आता आम्ही बघितलेलं होतं थोड्या अगोदर पण, की यू वर इन टॉप 3 म्हणजे टॉप होतं ना तू? मी टॉप 1 म्हणजे फर्स्ट रँक होता आणि वी गेव यू फ्री टेस्ट सिरीज राईट. सो यू वर ऑलवेज टॉपर इन आवर माइंड. त्याच्यानंतर तू सुपर 30ला पण आला. तो सुपर 30ला पण आम्ही तुला थोडंसं कोच करत होतो की कसं चालू आहे कसं नाही. तुला कोण होता मेंटर? प्रणव दादा होता SPITचा. तर त्याला मेंटर दिला होता की कसं चालू आहे काय चालू आहे. तो पण आम्हाला फीडबॅक द्यायचा की कसं होतं काय होतं. तर वी आर ऑलवेज एक्सपेक्टिंग की तू आमचा वन ऑफ द टॉपर असेल किंवा 90 टॉपर. म्हणजे आता पण तू टॉपर आहेस पण 99.5च्या वर जो असतो तसा. किंवा तू टेस्ट सिरीज मध्ये पण चांगला स्कोर आणायचा, अल्फामध्ये पण होता. तर व्हॉट वॉज युअर स्कोर्स इन टेस्ट सिरीज? थोडंसं सांगू. टेस्ट सिरीज मध्ये माझी स्टार्टिंग 110 पासून झाली. ओके. असा इम्प्रूव्ह होत 120, 30, 140, मॅक्झिमम 145 होता एकदा स्कोर. ओके. सो टेस्टच्या लेवलनुसार तो स्कोर 125 to 145 याच्या मधात होवर करायचा. तू डिसेंबर पासूनच सुरू झाला ना टेस्ट सिरीज? हा, डिसेंबर पासूनच. आणि तू कोपअप केलं म्हणजे बोर्ड्स पण होते ना तर मग? हा, बोर्ड मी ऍक्च्युली बोर्ड्सवर लक्ष दिलंच नव्हतं. ओके. कारण फायदा नव्हता ना काही. तुम्हाला 98 भेटो बोर्ड्समध्ये तरी काही फायदा नव्हता. आणि मला तो फिअर नव्हता कोणी काही म्हणेल किंवा बोर्ड्समध्ये कमी मिळाले. आणि पॅरेंट्स पण सपोर्टिव्ह होते की तुला जे वाटते ते कर आणि जे बेनिफिशियल आहे ते कर. सो बोर्ड्समध्ये मी 60 मार्क्सची गरज आहे ना, बस तितकाच अभ्यास करायचो. आणि बोर्ड्समध्ये असं काही वेगळं करायची गरज नाही पडली. सपोज त्याच्या स्ट्रॅटेजीबद्दल जर बोललो, मॅथ्समध्ये आपण सगळे कन्सेप्ट करतो, मेथड्स करतो. बोर्ड्समध्ये काय फक्त जे थेरम येतात ते तुमचे जे वन शॉट जे होते, वन शॉट्स मधून तितके थेरम. आणि हे मी लास्टमध्ये केलं 10-15 दिवसात. म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला ते वन शॉट मधून थेरम करायचो. आणि जे मेथड वाईज क्वेश्चन करावं लागते ते लक्षात येऊन जाते. वेक्टर्सचे काही मेथड वाईज असेल तितकं केलं. आणि बस मी काहीतरी 5 फुल लेंथ पेपर दिले होते. एका पब्लिकेशनचं बुक होतं, त्यातून ते पेपर्स काढले. हा, म्हणजे तू बोर्ड्सवर शिफ्ट कधी झालास? मी बोर्ड्सवर एकदम जानेवारी एंडिंगला. एकदम जानेवारी म्हणजे 25 जानेवारी असं काही? हा, 20 जानेवारीला पहिला पेपर दिला होता मी मॅथ्सचा. पहिले मॅथ्स प्रिपेअर केला होता कारण मॅथ्सला गॅप कमी होती. आणि सिमिलर पण आहे. हा, सेम विथ फिजिक्स केमिस्ट्री. थेअरी आपल्याला माहित असते पण ते एलॅबरेट कशी करायची किंवा त्याच्या स्टेप्स कशा लिहायच्या, स्कोर्स कशाला मिळतं. आता सपोज न्यूमरिकल असेल त्यात 1 मार्क फक्त फॉर्म्युला लिहायला असतं. सो ह्या गोष्टी पॉइंट आउट करून सोल्युशन्स बघून प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे बोर्ड्समध्ये स्कोर येऊन जातो. बट त्यावर मी तरी माझ्या ज्युनियर्सलाही सजेस्ट करेल की त्यावर फोकस नका करू. फक्त एक नावाला 4 दिवसाची खुशी भेटेल की बोर्ड्समध्ये खूप मिळाले. म्हणजे माझ्या गावातले पण खूप जण होते त्यांना बोर्ड्समध्ये माझ्यापेक्षा जास्त होते, 84, 85. आज ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहे, मी इथे आहे. तुला किती मिळाले बोर्ड्समध्ये? 78.33. आणि त्यात मॅथ्स खूप मस्त. मॅथ्स मध्ये किती? 95 होते. अरे वा, मॅथ्स सिमिलर आहे ना? हा, मॅथ्स सिमिलर आहे. फिजिक्स मध्ये 60 होते आउट ऑफ 100 आणि केमिस्ट्रीमध्ये 84 होते आउट ऑफ 100. हे सगळे तू न्यूमरिकल्स करून किंवा न्यूमरिकल केमिस्ट्रीमध्ये फक्त ऑर्गॅनिक केली होती. कारण ऑर्गॅनिक मध्ये कसं आहे,
रिॲक्शन सगळ्या आपण सीईटी साठी करतोच. तर मग जे क्वेश्चन रायटिंगचा फॉर्मॅट असते आन्सर रायटिंगचा, की रिॲक्शन लिहा आणि वरच्या रिॲक्शन मध्ये रिएजंट प्रोडक्ट काय होतं तितकं लिहा. म्हणजे थोडं ट्रिक करायचं की कमी एफर्ट्स मध्ये जास्त मार्क्स. आपण फक्त फोकस केलं एमएसटी सीईटी मध्ये तरी आपलं बोर्ड मध्ये 70 क्रॉस होऊ शकतं. 75 माझं तर 75 क्रॉस झालं ना. आता यानंतर माइलस्टोन काही असेल, जेई साठी पण एलिजिबल झालो सगळं. ग्रुप तुला अशी भीती नव्हती की डिसेंबरला जेव्हा तू डिसेंबर मध्ये होता की मला बोर्ड्स करायचे रे, माझी फर्स्ट एक्झाम बोर्ड्स आहे? नाही नाही असं काहीच नव्हतं. खूप मुलांना आता भीती किंवा पॅरेंट्सचं प्रेशर असतो किंवा पिअर प्रेशर असतो की हे सगळे मुलं जे आपल्या जवळचे जे सगळे बोर्ड्स, तुझ्या पण जवळचे सगळे बोर्ड्स करायचे. मग तू कसा वेगळा राहिलास? मी वेगळा म्हणजे एक तर यात पॅरेंट्सचा सपोर्ट असणं मेन आहे. कारण पॅरेंट्सना ऍक्च्युअली समजलं पाहिजे की बोर्ड्सचा स्कोर कुठे कमी पडत आहे आणि किती कमी पडत आहे. बोर्ड्सचा स्कोर सीईटीला कुठे लागते फक्त ग्रुप क्लिअर करायसाठी 60. आणि आपण म्हणतो प्लेसमेंटला इतका स्कोर पाहिजे, ते 4 वर्षानंतरची गोष्ट आहे. तिथे पण 60 खूप झालं. 60 खूप झालं. 75 आणि 80च्या वर तर पाहिजे. ते स्पेसिफिक काही कंपनीज असेल प्लेसमेंट मध्ये बसायसाठी इतकं काही, त्यासाठी सीईटीचा स्कोर अफेक्ट करणं नाही पुरत ना. सपोज तुम्ही बोर्डसाठी जर 2% सॅक्रिफाईस केले, तुम्ही सीओईपी व्हीजेटी यावरून डायरेक्ट प्रायव्हेट कॉलेजला येऊन जाता. सो करेक्ट, फोकस असलं पाहिजे. आणि कधी कधी पेरेंट्स आपल्याला सपोर्ट करायचे, त्यांना समजून सांगावं लागतं की काय आहे काय नाही. कारण की त्यांना काय तिथले ते टीचर्स सांगतात, तुमच्याकडे जे टीचर्स सांगत असेल की बोर्ड्स करू दे याला, बोर्ड्स करू दे, किंवा मग रिलेटिव्ह म्हणतात बोर्ड्स मध्ये किती मिळाले. आता एजेड लोकांना तो सिनेरिओ समजत नाही. करेक्ट. तर एक चांगला मेसेज आम्ही इथे देतोय की बोर्ड्स यू कॅन स्टार्ट इन जानेवारी है ना, लेट जॅन 15 जॅनच्या नंतर पण केलं तरी तुम्ही आरामानं 75 क्रॉस करू शकता. हा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःमध्ये की मी करू शकतो, स्वतःवर बिलीफ ठेवला पाहिजे. लास्ट 1 मंथ मध्ये मी आणू शकतो अँड आय शुड कॉन्सन्ट्रेट ऑन सीईटी. व्हेरी नाईस. ठीक आहे. परत येऊयात त्या टॉपिकवर की वी वर ऑलवेज अज्युमिंग की तू आमचा टॉपर असेल, 99.5+ असेल आणि तुझ्या टेस्ट सिरीज मध्ये पण कन्सिस्टंटली चांगले स्कोर असायचे. जसं तू सांगितलं 125, 135, 140. यू वर ऑलवेज इन टॉप 10 ऑफ अवर टेस्ट सिरीज अँड एव्हरीथिंग. मला आहे तर व्हॉट डू यू थिंक, म्हणजे का 1% कमी मिळालं? बिकॉज व्हॉट वी वर एक्सपेक्टिंग ते 99.72 होते आणि आपल्याला जे मिळाले ते 98.72 आहे. राईट. सो व्हॉट डू यू थिंक, व्हॉट आर द मिस्टेक्स या व्हॉट आर द थिंग्स दॅट यू थिंक की यात तर 2 रिझन असे आहे जे माझ्या हातीन होते. पहिलं तर माझी हेल्थ कंडिशन सीईटीच्या एकदम 15 ते 20 दिवसा पहिले खूप एक्स्ट्रीमली बेकार झाली होती. सो एक रिझन ते आहे आणि ते कोणाच्याच हातात नसतं. दुसरं होतं की माझं सेंटरवर पीसी 6 वेळा बंद पडला होता मॅथ्सच्या पेपर. 6 वेळा म्हणजे एकदम क्वेश्चनचं सोल्युशन यायचं आणि ते ऑप्शनच्या फॉर्मॅटमध्ये पुट करायच्या वेळेस पीसी बंद होऊन जायचं, सगळं डिस्टर्ब, पॅनिक पण व्हायचं. पण मी थोडं कंट्रोल केलं होतं त्यासाठी, कारण मी ऍक्च्युअल जे अल्फा टेस्ट सिरीज होती ना ते बाहेर एका कम्प्युटर सेंटरवर जाऊन दिली होती. एक सर होते आमच्या इथं, राहुल निरापुरे सर म्हणून, त्यांचं पण खूप थँक्स. त्यांनी त्यांच्या सेंटरवर ते आम्हाला पेपर देऊ द्यायचे. सो तिथं आम्ही ते पेपर दिले प्रॉपर त्या एन्व्हायरमेंटमध्ये, माझे सगळे मित्र आम्ही. सो ते सवय होती थोडी, तर मी पॅनिक कमी झालो आणि हे बाकीचे पण ट्राय करू शकतात. तुझे मित्र पण टेस्ट सिरीज आपलीच होती का? आपलीच टेस्ट सिरीज होती आणि टेस्ट सिरीज मधले क्वेश्चनच रिपीटेड होते. ते मला मी सरांना पाठवलं पण होतं की पेपरवरून आले, अरे हे तर आपण 2 दिवसा पहिले सॉल्व्ह केलं होतं, असं झालं. सो एक पहिला तर हेल्थ फॅक्टर झाला. दुसरा हे पीसी बंद पडला होता, ते मी त्याच्यासाठी थोडं प्रिपेअर होतो. बट हे पण आपल्या हाती नसते आणि त्यासाठी प्रिपेअर राहिलं पाहिजे कोणाच्या यात कसा प्रॉब्लेम येईल. तिसरं मी फिजिक्सकडे लक्ष थोडं कमी दिलं. आपण कॅल्क्युलेशन कशी करतो, 200 मार्क्सचा पेपर आहे, फिजिक्स 50 मार्क्सचा आहे, सो 150 मार्क्सचं प्रिपेअर करतो. पण आपण हे अज्युम नाही करत की 150 पैकी 150 थोडी मिळणार आहे आपल्याला. सो फिजिक्समध्ये मी असंच करायचो, मी 8 लेसन प्रिपेअर केले होते प्रॉपरली आणि 8 लेसनचं वेटेज मी असं अज्युम करायचो की 35 मार्क्स तर भेटते, 30-35. पण ऍक्च्युअली त्या 8 लेसन मधले टफ क्वेश्चन पण 100% तर माझ्याकडून सॉल्व्ह होणार नाही. आणि पहिल्यापासून अशी जर थोडी मिनिमम वाली सायकोलॉजी ठेवली, सो आपण प्रत्येक याच्यात काहीतरी शॉर्टकट शोधायला लागतो, तेही थोडं निगेटिव्हच झालं. सो तिन्ही सब्जेक्टवर चांगला फोकस करा, इक्वली फोकस करा, असं कोणाला लेफ्ट आउट नको ठेवू आणि सिलेबस कम्प्लीट करा. मेन म्हणजे हा मुद्दा परत घेऊया आपण की 2 सब्जेक्ट करून आपल्याला व्हीजेटीआय सीओपी मिळू शकतो का? तुला काय वाटतं? व्हीजेटीआय सीओपी मिळून जाईल इफ तुमच्याकडे कॅटेगरी असेल किंवा मग लोअर ब्रांचेस. टॉप ब्रांचेस म्हणजे एक थोडं न्यूमरिकली जर बघितलं तर 98+ तुम्ही चालले जा 2 सब्जेक्ट करून. 99+ एनी हाऊ नाही जाऊ शकत, काही करांत नाही जाऊ शकत. आणि तुमचं ड्रीम असेल 99 क्रॉस करायचं आहे तर मग तुम्हाला तिसरा सब्जेक्ट पण करावा लागेल. म्हणजे तुम्ही पीएचडी जरी करून घ्या ना केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये, कारण सगळ्यांना फिजिक्स आवडत नाही,
PhD जरी करून घ्या, 150 पैकी 130 जरी आणले तरी 99 प्लस त्याच्यात, 140 वरही 99 पण आणू शकत नाही ना, इतके डिफिकल्ट प्रश्न असतात मॅथ्स मध्ये. 80, 82, 84 इज 100%. आणि काही क्वेश्चन्स मध्ये मिस्टेक असतात जे सीईटी सेल पण रिझॉल्व्ह करत नाही, आणि तितकं तर आता आपल्या इकडचं सिस्टीम आहे तर ऍक्सेप्ट करावंच लागेल. करेक्ट. आणि कसं असते, फिजिक्सचा एखादा सेमीकंडक्टर मी स्किप केला होता, एक लाईन जरी वाचली असती तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊन गेला असता. किती सोपं असतं मॉडर्न फिजिक्स. म्हणून असे जे टॉपिक्स आहेत तुम्ही बेसिक सिलेबस कव्हर करून घ्या, कमी लेवलवर करा ना, बेसिक लेवल क्वेश्चन आले पाहिजे असं कव्हर करा. बोर्ड्स लेवल करून घ्या. बोर्ड्स लेवल करून घ्या. करेक्ट. तर पूर्ण सिलेबस कव्हर करणं इज द की. ते माझी चूक झाली. दुसरं फिजिक्सवर लक्ष कमी दिलं. बस फिजिक्स जर झालं असतं ना, तुम्ही 99.5 प्लस स्कोर केला असता. प्रणव नेहमी सांगायचा फीडबॅक की हा फिजिक्सला दुर्लक्ष करतोय, हा फिजिक्सला. माझ्याकडे लिहिलेलं आहे खूप, म्हणजे तुमचं प्रत्येक वीक मध्ये तुम्ही खूप कॉल्स करायचे ना मला, तर तो फीडबॅक होता की फिजिक्समध्ये प्रसन्न करत नाही, इग्नोर करतोय. बट ठीक आहे. आणि यू आर ऑलवेज सिंगिंग आय एम इम्प्रूव्हिंग, मी आता करणार. मी पहिले सपोज सुपर 30 नसती, म्हणजे ते टेस्ट नसती दिली, मी सिलेक्ट नसतो झालो, तर माझा स्कोर यापेक्षा पण कमी असता. कारण मी फिजिक्सचं काहीच नसतं केलं. ते तितकं मेंटर करून सांगण्यात आलं, म्हणजे मी जे बोलत आहे ते त्यांनी पण सांगितलं होतं की तू 150 आउट ऑफ 150 तर आणू नाही शकत काय, तर त्यापेक्षा बेसिक जितका सिलेबस कव्हर होते कर. तर सो वेळ कमी उरला होता, तर जितकं बेस्ट पॉसिबल झालं तितकं मी केलं, म्हणून इतकं तरी झालं. मुलांना एक वेळा सांगूया व्हॉट इज सुपर 30. सुपर 30 एक असं प्रोग्राम आहे आपलं की वी सिलेक्ट टॉप 30 स्टुडंट्स, एंटायरली फ्री असतं. आणि जे टॉप 30 आहे त्यांना आम्ही मेंटर्स प्रोव्हाइड करतो 1-to-1 गायडन्ससाठी इन लास्ट 2-3 मंथ्स. हा प्रोग्राम युजली आम्ही जानेवारीपासून सुरू करतो आणि टिल युअर एक्झाम MST CETचा बिलकुल फ्री असतं. आणि याचं सिलेक्शन प्रोसेस पण असं आहे की काही टेस्ट आम्ही यूट्यूबवर किंवा आमच्या ॲपवर फ्री ठेवतो. त्याच्यामध्ये जे टॉप आले, किंवा यावर्षी आम्ही झिटा या सिग्मा बॅचचे काही मुलं घेणार जे व्यवस्थित कन्सिस्टंटली करत आहे, आणि अकॉर्डिंगली वी सिलेक्ट 30 स्टुडंट्स ज्यांना आम्ही गाईड करतो. ही वॉज वन ऑफ देम. ॲक्च्युली ही वॉज टॉप ऑफ दोज पीपल. आणि या 30 पैकी आम्हाला 30 मुलांना बेस्ट कॉलेजमध्ये किंवा COEP किंवा VGTमध्ये आमचं टार्गेट असतं की दे शुड गो. ते काही कमी असेल त्यांच्या प्रिपरेशनमध्ये, वी ऑलवेज प्रोव्हाइड गायडन्स. हेच आम्ही केलं होतं. ऑलमोस्ट डेली कॉल असायचे ना तुमच्या मेंटरसोबत. म्हणजे तो अपडेट द्यायचा की इतका पोर्शन झाला की तुम्हाला सांग, मी पुढचा सांगतो, किंवा मग टेस्ट दिला की त्याचा स्कोर सांग, किती पण येऊ. आणि थोडं त्यात ऑनेस्टी ठेवली होती मी, कमी आला तर कमीच सांगायचो. कारण आपली चूक जर आपण कोणाला सांगितली त्यावर सोल्युशन मिळते ना. एक्झॅक्टली. आणि तू तुझा सिनियरच आहे, तू तुला म्हणजे खूप कनेक्ट करतो. मला पहिल्यापासून असं शिकायचा शेम नव्हता की किंवा मी कोणापुढे गेलो तर मला थोडं शरम लागेल की हे मला येत नाही, असं ठेवायचंच नाही मी. कारण आपल्याला इम्प्रूव्ह करायला एक चान्स भेटत आहे ना. एक क्वेश्चन चुकला म्हणजे आपला एक कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊन राहिला, तर त्यावर इम्प्रूव्ह असंच पाहिजे आपला अप्रोच. ठीक आहे. एक शेवटी परत आपण बोलूया की टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट होती तुझ्या प्रिपरेशनमध्ये, किती डिफिकल्टी लेवल होती आपल्या टेस्ट सिरीजची. हाऊ डू यू मतलब इव्हॅल्युएट अवर टेस्ट सिरीज. यातून ऍक्च्युली मी एक माझ्या पेपरचाच इन्सिडेंट सांगतो. तुम्हाला पण माहित असेल माझी 21 एप्रिल सेकंड शिफ्ट होती. सो ते टफेस्ट शिफ्ट होती पूर्ण CET मधली. सो फिजिक्स केमिस्ट्रीचा मॉडरेट पोर्शन आलता, म्हणजे त्यासाठी मी प्रिपेअर होतो. ऍक्च्युली अल्फा टेस्ट सिरीजपेक्षा तो इझियर साईडच होतं. सो ते मॉडरेट आलं होतं, तर त्यासाठी मी प्रिपेअर होतो. पण मॅथ्सचा एकदम जे अल्फा टेस्ट सिरीजमध्ये माझा स्कोर जिथं 120-125 यायचा, अशा ज्या टेस्ट सिरीज होत्या ऑलमोस्ट तसाच पेपर आलता की हा क्वेश्चन पहिलेच कुठं बघितला नाही आहे. आणि त्याचं सोल्युशन पण ABC जर फाइंड आउट करायला लावलं असेल तर ऑप्शनमध्ये त्याची सम, मल्टिप्लिकेशन किंवा A² + B² + C² दिला आहे. अशा टाईपचे क्वेश्चन भरपूर होते जे टाइम कन्झ्युमिंग होते. सो ते सरप्रायझिंग होतं, पण इतकं पण नव्हतं की माझा त्यामुळे परफॉर्मन्स अफेक्ट व्हायचा. माहित होतं की कठीण आलं, पण मी हे करू शकतो हा कॉन्फिडन्स होता. कारण अल्फामध्ये गेलो होतं ना ऑलरेडी. आणि काही क्वेश्चन ते नवीन असून पण असं दिसायचं अरे हा फॉर्मॅट अल्फामध्ये बघितला आहे, यात अप्रोच असा ठेवा लागते तर टाइम कमी जाईल. सो अल्फाचा तिथं फायदा झाला. आणि ॲक्च्युली ते मॉक ड्रिलच आहे ना, आपण मॉक टेस्ट म्हणतो. सो आपण ते ॲक्च्युली मॉक करून राहिलो की पेपरमध्ये काय सिनॅरिओ येईल. सो कधी कठीण टेस्ट यायची, कधी सोपी यायची, कारण त्यासाठी पण प्रिपेअर लागतं. कारण पेपर इझी जरी आला पण तुमचा अप्रोच फक्त टफ क्वेश्चन्सचा जर असला तर तुम्ही एकाच इझी क्वेश्चनला पण जास्त टाइम द्या. सो अल्फामध्ये कसं व्हायचं, काही टेस्ट इझी होत्या तर इझीमध्ये कसा अप्रोच ठेवा लागते ते पण लक्षात आलं. आणि टफ आला तर क्वेश्चन्सला टाइम पण जास्त द्यावा लागते. कारण कलेक्टिव्हली कसं आहे, जे टफ टेस्ट आहे ना, टफ टेस्टमध्ये 100% क्वेश्चन अटेम्प्ट नसते करायचे. म्हणजे सपोज 50 क्वेश्चन असेल तर प्रॉपरली 40 चांगले अटेम्प्ट केले तरी स्कोर चांगला येतो. करेक्ट. कारण सगळे अटेम्प्ट करण्याच्या मागे आपण मिस्टेक जास्त करतो, म्हणजे आपला जो रेट असते करेक्ट क्वेश्चनचा तो कमी होऊन जातो. सो अल्फा ह्या पूर्ण याचा आयडिया देऊन अल्फा टेस्ट सिरीजनं त्याचा फायदा झाला. स्कोर पण सिमिलरच होता. स्कोर सिमिलरच होता.
म्हणजे मी म्हटलं ना 125 to 145च्या मध्ये यायचा अकॉर्डिंग टू टेस्ट लेवल. सो कठीण टेस्टमध्ये 125च्या आसपास यायचा, मला 124 होते सीईटी एकदम मध्ये. सिमिलर आलं. व्हेरी नाईस. आणि काही प्रश्न तुला एकदम सिमिलर दिसले होते, सांगितलंच होतं तसं. मी तुम्हाला सेंड पण केलं होतं. येस आय रिमेंबर. पीवायक्यूचं किती इम्पॉर्टन्स आहे रे, म्हणजे लोकांनी पीवायक्यूज केलेच पाहिजे की कसं आहे? पीवायक्यू केलेच पाहिजे. ऍक्च्युली यात मी थोडं पॉईंट आउट करेन केमिस्ट्रीला. आता सपोज केमिस्ट्रीमध्ये एक इनऑर्गॅनिकचा लेसन असेल किंवा फिजिकल केमिस्ट्रीचा लेसन असेल, त्यात भरपूर सारे टॉपिक्स दिले आहे, पण इतके करायची आपल्याला गरज नाही आहे. सो माझा केमिस्ट्रीमध्ये कसा अप्रोच असायचा, कोणताही लेसन पहिले बोर्ड्स लेवल किंवा बेसिक लेवल प्रिपेअर करून घ्यायचो. त्यानंतर म्हणजे फॉर्म्युले पण एकदम प्रिपेअर नाही करायचे, बेसिक फक्त की बाबा ह्या टॉपिक कोणता आहे, मग मी पीवायक्यू सॉल्व्ह करायचो. आता सोबत 50 पीवायक्यू राहायचे, त्यातले 20च सॉल्व्ह व्हायचे, पण 50 पीवायक्यूचे टॉपिक समजायचे की ह्या टॉपिक. मग परत एकदा टेक्स्टबुकवर जायचं, मग टेक्स्टबुकमध्ये लक्षात यायचं, अरे ह्या लाईनमधून हा पीवायक्यू आला होता, बरोबर ते हायलाईट करायचा, टॉपिक चांगला प्रिपेअर करायचा. सो पीवायक्यूजमधून एक आयडिया येते की कोणत्या पोर्शनमधून जास्त क्वेश्चन येतात. सेम विथ मॅथ, सेम विथ फिजिक्स. 100% आता फिजिक्समध्ये इतके सारे फॉर्म्युले आहे, पण तुम्ही एक बघाल की मुवमेंट ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स जर बघितलं, मुवमेंट ऑफ इनर्शिया मधूनच मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन आहे. आणि पूर्ण लेसन बघाल तर किती साऱ्या फॉर्म्युलाचा लेसन आहे. सो पीवायक्यूज मधून एक आयडिया घ्यायचा टॉपिक्सचा. सोलली फक्त पीवायक्यूज नाही करायचे, कारण नवीन टाईपच्या क्वेश्चनसाठी पण प्रिपेअर असलं पाहिजे ना. पण जे रिपीटेड टॉपिक्स आहेत त्याची प्रिपरेशन चांगल्या लेवलवर होते. आणि ओनली पीवायक्यूज केले तरी 98 क्रॉस होऊ शकतं. 99 साठी थोडं डिफरंट न्यू प्रश्न जे आपल्याला टेस्ट सिरीज वगैरे मध्ये मिळतं. आणि कसं आहे, आपण थोडा बेअर मिनिमम अप्रोच होऊन जाते. फक्त पीवायक्यूज करतो म्हटलं तर आपण पहिलेच आपलं माइंड रेस्ट्रिक्ट करून राहिलो की इतकंच करायचं आहे. सो ते कमी लेवल होत जातं. आता डिसेंबर मध्ये कोणी आलं असेल आणि त्यांनी काहीच नाही केलेलं आहे, तर त्याच्यासाठी तर एकच आहे की यू शुड ओनली फोकस ऑन सर्वात पहिले म्हटलं स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. एकदा पीवायक्यूज वरून स्टार्ट करा, मग बाकी लक्षात येतं की हे करावं लागते, ते करावं लागते. करेक्ट. व्हेरी नाईस. खूप काही बोललास तू आणि म्हणजे खूप तुझे मिस्टेक्स पण सांगितले किंवा इम्पॉर्टन्स ऑफ स्केड्यूल, एव्हरीथिंग दॅट यू टोल्ड. खूप म्हणजे चांगलेच गायडन्स मिळाले मुलांना. व्हॉट डू थिंक व्हॉट शुड बी, म्हणजे तुझा लहान भाऊ असता आता 12वी मध्ये, तर तू त्याला काय म्हणशील की काय करायचं त्याला आता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये? आणि यावेळेला तुझे जे 2 मिस्टेक म्हणजे 2 कारणं होते की तू बिमार पडलास किंवा सेंटरला 6 वेळा बंद झाले, यावेळेला एक गुड न्यूज आहे मुलांसाठी की 2 वेळा सीईटी होते. तर एखाद्या वेळेस असं झालं की मी बरं नाही आहे किंवा माझं सेंटर खराब होतं, तर नेक्स्ट टाइमला ही कॅन इम्प्रूव्ह. सो एक चांगलं एक स्टेप घेतलं गव्हर्नमेंटनी. तर दिस इज अ न्यूज. आय डोंट नो की सगळ्यांना माहिती आहे की नाही, सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की दिस टाइम 2 टाइम्स सीईटी विल बी देअर. एक पहिल्यांदा एप्रिलमध्येच जेव्हा तुम्ही दिली होती आणि नेक्स्ट इज इन मे. तर एक चांगलं झालं, म्हणजे तुला मिळाली असती 2 वेळा तर मग तू अजून काहीतरी चांगलं झालं असतं अजून, म्हणजे यू मस्ट हॅव स्कोर्ड 99+ एज वेल. तर व्हॉट इज युअर फीडबॅक, व्हॉट इज युअर सजेशन टू युअर ज्युनियर्स? सर्वात पहिले तर तुम्ही जे म्हटलं 2 वेळा सीईटी होणार आहे, तर एक यात सोशल मीडियाचा पण पॉईंट येते. आता 2 वेळा सीईटी होत आहे तर पूर्ण सोशल मीडियावर त्याचं एक न्यूज बनवलं जाते की 2 वेळा सीईटी होणार आहे, एक सीईटी पहिले एक नंतर. सो यात थोडा फिअर क्रिएट होऊन जाते. सो पहिली गोष्ट तर याचा फिअर क्रिएट नको, याचा तुम्हाला ॲडव्हान्टेजेस होणार आहे. पहिली गोष्ट तर सीईटी एप्रिलमध्ये पहिल्यांदा जेव्हा येईल तेव्हा मेजॉरिटी जे अननेसेसरी कॉम्पिटिशन आहे त्यांचा सिलेबसच कम्प्लीट नाही राहील, जसं जेईई मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये होतं. सो तुमचा जर सिलेबस कम्प्लीट असेल तर तुमच्याकडे एक फेअर हँड मिळाला ना फर्स्ट अटेम्प्टचा. ॲडव्हान्टेज मिळाला. सो जो डिसिजन होते त्याच्यातून पॉझिटिव्ह काय निघेल याचा विचार करा, निगेटिव्ह काय निघेल नाही. आणि सोशल मीडियावर त्याच्या मीम्स बनतात की 2 बार सीईटी होने वाली आहे, अब तो लग गई, सो ऑन जे की आहे, त्यावर लक्ष नका देऊ. तुमच्यासाठी जे काही झालं ते चांगलंच झालं, 2 वेळा अटेम्प्ट मिळाले. आणि दुसरं राहिलं, एक मी हायलाईट करेन की तुम्ही तिन्ही जे तुमचे सब्जेक्ट आहे त्यावर फोकस करा. तिन्ही सब्जेक्टला प्रॉपरली करा. बेसिक लेवल करा लागेल तर फिजिक्सला, पण चांगला अप्रोच ठेवून करा. त्यानंतर टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही जे पेपरमध्ये करणार आहे त्याची प्रॅक्टिस करा फक्त. सेम विथ बोर्ड्स, की बोर्ड्समध्ये तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस नाही राहत आपल्याला, कारण 2 वर्ष डमी स्कूल असते, कोचिंगमध्ये जस्ट आपण शॉर्ट फॉर्म प्रिपेअर करतो. सो बोर्ड्सचे पण पेपर द्या. बोर्ड्सचा स्कोअर करण्यात इम्पॉर्टन्स फक्त पेपर्सचा आहे. जे आपण पीवायक्यूज द्या ना, म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स द्या 4-5 वर्षाचे, ठीक आहे. आणि येऊ द्या ना किती पण कठीण लेवल, आपला ग्रुप क्लिअर झाला बस झालं. सो आणि बोर्ड्सवर फोकस करून आपला सीईटीचा स्कोअर अफेक्ट नका होऊ देऊ. बस इतकं माझ्या ज्युनियर्सला सांगेल. फोकस करा सीईटीवर, बोर्ड्स पण करायचे, पण फोकस ऑन सीईटी अँड मॅनेज ऑल 3 सब्जेक्ट. दॅट इज व्हेरी. आणि एक 28 मार्क्स मिळाले तरी 98 क्रॉस होतो रे फिजिक्समध्ये, म्हणजे हा खूप मोठा पॉईंट आहे जे तुम्हाला करायचं आहे. खूप लोक फिजिक्स करतात आणि स्कोर बेटर इन अदर 2 सब्जेक्ट्स, म्हणजे मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये. व्हेरी नाईस. आय होप तुझी जर्नी याच्या पुढे जे VJITमध्ये आहे ते पण खूप चांगली असो. आणि
यू आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व इन मेनी हां ग्रुप्स. काय काय करतोय आता VJTI मध्ये? VJTI मध्ये सध्या क्लब्स तर भरपूर सारे होते, बट मला थोडा VJTI रेसिंग, थोडा कार्समध्ये इंटरेस्ट आहे. सो VJTI रेसिंगमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि थोडं कसं आहे, ॲडमिशन्स डिले झाल्या तर प्रत्येक प्रोसेस डिले होत आहे. सो 100% VJTI चे क्लब्स आणि ते सगळं लॉन्च व्हायचं आहे, ॲक्टिव्ह व्हायचं आहे. सो हे चांगल्या कॉलेजमध्ये हे चांगलं असतं की हां. यू गेट लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज, आणि लॉट ऑफ क्लब्स. चांगलं कॉलेज म्हणजे कसं आहे, इट्स अ डिफरंट थिंग की तुम्ही COEP VJTI मध्ये आहे आणि बाकी सगळ्या कॉलेजमध्ये आहे. कारण तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळतात, आता मी माझ्या मित्रांचे स्नॅप्स बघतो किंवा कुठे काही बघतो की माझं हे चालू आहे, तर त्यात समजते की त्यांचं कसं होतं आणि माझं कसं होत आहे. व्हॉट इज युअर कॉलेज फीस? कॉलेज फी 45,176 आणि हॉस्टेल 20,000. म्हणजे कोण म्हणतंय की 60,000 मध्ये इंजिनिअरिंग होऊ शकत नाही? मार्क्स आणा आणि चांगले. त्यात पण सपोज आमच्या कॉलेजमध्ये एक ॲल्युमनाय असोसिएशन म्हणून आहे. तुम्ही जर एबल नसाल इतकी फीज पे करण्यात, तर कॉलेजचे ॲल्युमनाय पूर्ण 100% अरे एज्युकेशन. बापरे. आणि त्यात एज्युकेशन लोन पण असतंच. लोनची पण गरज नाही आहे ना, Alumni स्कॉलरशिप. देत आहे. आणि त्यात झालं कसं आहे, डोनर जास्त आहे आणि रिसिव्हर्स कमी झाले आहे कॉलेजमध्ये. ओ. म्हणजे ते पुढून बोलावतात की तुमचा कोणी मित्र असेल तर सांगा. आता माझा एक रूममेट होता, त्यांनी अप्लाय केलं, तर तो जेव्हा गेला तेव्हा त्यांना त्याच्या ॲल्युमनाय असोसिएशनमध्ये होते ना, त्यांनी म्हटलं की तुमचे मित्र असेल तर त्यांना आणा जे गरजू असेल. व्हेरी नाईस. बघा, म्हणजे पैसा नाही आहे म्हणून इंजिनिअरिंग करू शकत नाही हा मुद्दा नसायलाच हवा. स्कोर बेटर, गो इन टू दिस कॉलेजेस अँड यू विल गेट एव्हरीथिंग दॅट. आणि एक VJTI, मला COEP मध्ये हे होतं की नाही होत माहीत नाही, बट VJTI मध्ये काय झालं, आमच्या जेव्हा ॲडमिशन्स चालू होत्या, सो आता 45,000 मी पे करू शकत होतो, मी पूर्ण फी पे केली ॲडमिशन सीट कन्फर्म. बट काही असे होते की जे 10,000 अफोर्ड करू शकतात, 20 करू शकतात किंवा काहीच अफोर्ड नाही करू शकत. तर आमचं कॉलेज कसं आहे, नाही आहे ना पैसे, ॲडमिशन कन्फर्म करून द्या, आपण फीजचं नंतर बघू. सो VJTIचा हा ॲडव्हान्टेज आहे. सो तितकं ते कॉलेजची लेगसी आहे. आता असं नाही आहे COEP मध्ये हे असेल, मला त्याबद्दल माहीत नाही आहे, माझ्या कॉलेजमध्ये हे होतं. व्हेरी नाईस. नाही, COEP VJTI टॅग असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. अँड ड्रीम फॉर दिस कॉलेजेस, वर्क हार्ड, याच्यासारखं वर्क करा आणि गो इन टू दिस कॉलेजेस. ऑल द बेस्ट बच्चा लोग, है ना. गणितंक, अंकुश सर, ऐसे सारे सीनियर्स हमेशा आपके साथ होंगे. की दूरी अंकुश सर बताएंगे शॉर्टकट की ट्रिक, हर क्वेश्चन पे लगेगा करेक्ट टिक. स्कोर बढ़ाना है तो सुन मेरी बात, अल्फा 5.0 है तेरे साथ. बहाने बनाना बंद कर, टेस्ट देना शुरू कर.